पांढरेपूल घाटात रास्ता रोको, मृतदेहासमोर प्रहारचा ज्वालामुखी फुटला, हायवेवर हजारोंची गर्दी, प्रहार स्टाईल आंदोलन। पांढरेपूल घाटात झालेल्या अपघातानंतर आज धनगरवाडी कमानीसमोर प्रहार स्टाईलने रास्ता रोको आंदोलन पेटलं। ग्रामस्थांनी मृतदेहासमोर ठिय्या मांडत प्रशासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी केली। दर महिन्याला जीव घेतो हा घाट, तरी सरकार झोपलंय का, असा संतप्त सवाल आंदोलकांनी केला। महामार्गावर दोन्ही बाजूनी वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या। पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली। आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला, न्याय मिळाल्याशिवाय मृतदेह उचलणार नाही। प्रहारच्या कार्यकर्त्यांनी न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून टाकला। शेवटी पोलीस अधीक्षकांच्या मध्यस्थीनंतर चर्चा सुरू झाली। वारसांना मदत व सुरक्षित रस्ता उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे। आज रस्ता रोको करण्याचं कारण असं आहे की धनगरवाडी गावचे व्यक्ती शिकारी साहेब आज त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि इथं आपल्या इमामपूरच्या घाटामध्ये त्यांचा ऍक्सिडेंट होऊन जागेवरती व्यक्ती मृत्यू झालेली आहे। आज गेल्या 8-10 दिवसापासून आपण जर बघितलं तर खऱ्या अर्थाने या रोडवरती एक 10 ते 12 जण आज यांना जीव गमावा लागलेला आहे। आज तुम्ही जर बघितलं संभाजीनगर रोडवरती भयानक ट्रॅफिक आहे। या रस्त्यांच्या खड्ड्यांचं काम चालू आहे, अगदी काडीने तेल लावायची गोष्ट इथं काम चालू आहे। आज जर बघितलं तर हे काम अगदी 10-12 दिवसामध्ये पूर्ण व्हायला पाहिजे, पण आज खऱ्या अर्थाने बघितलं तर या रोडचं काम अगदी स्लो गतीने चालू आहे। आज मनमाड रोडची परिस्थिती जर बघितली तर आपल्या नगर दक्षिणचे खासदार लोकनेते निलेश लंके खासदार साहेबांना या ठिकाणी उपोषण करावं लागतं। आज आम्ही प्रशासनाचा निषेध करतोय की आज रस्त्यासाठी उपोषण करावं लागतं। तो मनमाड रोड सुद्धा मृत्यूचा सापळा झालाय आणि आज जर बघितलं आपण हा संभाजीनगरचा सुद्धा तीच परिस्थिती आज आहे। हा रस्ता मृत्यूचा सापळा झालेला आहे। प्रशासनाचा आम्ही इथं जाहीर निषेध करतो। आज या ठिकाणी आम्ही धनगरवाडी या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे। आज तुम्हाला सांगतो इथून प्रेतही रस्त्यावर उचलत नव्हते। गावकऱ्यांनी आपल्या जागतिक बँकेचे अधिकारी इथं येऊन आम्हाला त्यांनी शब्द दिलाय की लवकरात लवकर या रस्त्याचा आम्ही प्रश्न मार्गी लावू आणि मनमाड रोडची जी ट्रॅफिक आहे ती दुसऱ्या मार्गाने आम्ही वळवणार आहे, जी संभाजीनगर रोडवरती वळवली होती। तर आम्ही प्रशासनाला विनंती करतो पुन्हा एकदा मीडियाच्या माध्यमातून, तुम्ही लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावा, नाहीतर आम्ही यापुढे तीव्र आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नका। आज धनगरवाडी येथील हनुमंत शिकारी यांचा ऍक्सिडेंट मध्ये दुर्दैवी दुर्घटना होऊन मृत्यू झालेला आहे। खरं तर आज या ठिकाणी जे महिला भगिनी त्यांच्या पत्नी आहेत, आई आहे, बहीण आहे, मुलगी आहे, आज जर यांची तळमळ बघितली तर खूप मोठं वाईट वाटतंय। तुमच्या आपल्या माहितीसाठी मीडियाच्या माध्यमातून सांगतोय, आज त्यांच्या पत्नीने विहिरीमध्ये उडी मारण्याचा प्रयत्न केला, परंतु स्थानिक लोकांनी त्या ठिकाणी भाऊ या ठिकाणी आहे। खरं तर आपल्या भारताला स्वातंत्र्य होऊन 76 वर्ष झाले, परंतु आज गुडघा एवढे खड्डे नॅशनल हायवेला आहेत। 6 महिन्यापासून सातत्याने पाठपुरावा करतोय। रोज इथं 2-5 लोक पडतात, कमी जास्त या ठिकाणी आठवड्यातून एक तरी मयत होते। म्हणजे दुर्दैव इतकं आहे। रस्ता जर रिपेअर करायचा असेल, नॅशनल हायवे जर सुधारणा करायची असेल तर स्थानिक सर्वसामान्य लोकांचा या ठिकाणी जीव द्यावा लागतं, ऍक्सिडेंटवर मृत्यू व्हावं लागतं, तेव्हा कुठे या ठिकाणी कामाची गती वाढते। आणि आम्ही जागरूक कार्यकारी अभियंता याच्या ऑफिसला गेलो दुपारी, परंतु ते हरामखोर सगळे क्लार्क पासून पिऊन पासून येऊन अधिकारी पर्यंत लाईट फॅन बंद करून जेवायला 3 वाजेपर्यंत ऑफिस मध्ये कोणीच नाही। या ठिकाणी कॅमेऱ्यामध्ये सुद्धा काही झालेलं आहे, म्हणून फार मोठं या ठिकाणी निषेध करतो या गोष्टीचा। डिपार्टमेंटचं मनापासून आभार व्यक्त करतोय। 2 तास झाले सातत्याने डिपार्टमेंट या ठिकाणी आम्हाला सहकार्य करतोय। प्रशासनाच्या माध्यमातून खरं त्यांनी जे लेखी आम्हाला पत्र दिले ते म्हणले आम्ही रिपेअर करू, पण रिपेअरने त्यांना या ठिकाणी पेनच्या माध्यमातून लगेलग आम्ही या ठिकाणी महिन्याच्या आत, महिन्याच्या शेवटच्या आतपर्यंत आम्ही लिहून घेतले, या महिन्याच्या शेवटीपर्यंत सगळं रिपेअर होणार। अननेसरली 10वा जो आहे आता येणारा 10वा आम्ही कार्यकारी अभियंता PWD ऑफिस मध्ये करणार आणि त्यांचे देखील टकली त्या ठिकाणी करणार। तोंड काळ केल्याशिवाय आम्ही या ठिकाणी सरपंच निमचे साहेब आहेत, धनगरवाडी सरपंच शिकारे सर आहेत, आम्ही सगळे ग्रामस्थांच्या वतीने आणि खास करून शिकारे परिवार ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध करतोय। आम्ही 10 वर्ष दबावतो। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।